रसिको नमस्कार आणि तमाम सर्व रसिकांना महाराष्ट्रातील, भारतातील आणि जगामधल्या लोकांना ज्यांनी माझं चॅनल @सुनीत राजवंश 7266 हे लाईक केल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. बऱ्याच जणांनी मला प्रोत्साहन दिलं. अगदी सहज म्हणून मी सुरुवात केलेली चॅनलची आहे. यामध्ये मला आवड भावलेले गीत असू दे, कविता असू दे, चित्रपट असू दे, वाचलेलं नाटक असू दे, एखादी कथा असू दे, एखादा विषय असू दे, जो मला भावला तो मी सहजगत्या तुमच्यासमोर आणलेला आहे. यामध्ये मला जे जे विश्लेषण त्यावर करावं असे वाटले ते मी केलेले आहे. अशा काही अनेक म्हणजे चांगले चांगले जे मराठीमध्ये सागरामध्ये अनेक मोती, हिरे मोती आहेत, ज्याचे मी स्वाद घेतलेला आहे, तो तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. अनेक हिंदी गीतं आहेत, मराठी गीतं आहेत, मराठी भावगीतं आहेत, हिंदीमध्ये गझल्स आहेत. या 101 ज्या चित्रपटातले काही प्रसंग आहेत, हे मी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला भावतात आणि आपण मला लाईक करता, हे बघून मला खूपच उत्साह वाटतो, प्रोत्साहन वाटतो. असेच आपले प्रिय माझ्याशी राहू द्या, असं वाढू द्या आणि काही चुकत असेल तर त्याबद्दल हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो. कारण हे क्षेत्र पूर्ण नवं आहे मला. मी सहज काही गोष्टी करत गेलो. व्यक्त होण्यासाठी मी केलेलं माध्यम निवडलेलं आहे. माझ्या मनात काही गोष्टी मनामध्ये, डोक्यामध्ये रुजवात होत होत्या. त्या कुठेतरी तुम्हाला सांगाव्या, तुमच्याशी बोलावं, तुमच्याशी शेअर करावं म्हणून हे केलेला प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नाला मला वाटत नव्हतं, पण मला जगभरातनं मला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आश्चर्य आणि आनंदही वाटला, की या माध्यमातून आपण जगभर पोहोचू शकतो. लोक जगभरातली म्हणजे अगदी ट्रान्सलेट करून ऐकतायत आणि वाचतायत माझं. याचा मला आनंद झाला आणि खरोखरच यासाठी मी आपल्यासमोर नतमस्तक आहे. असेच प्रेम आपले लाभू द्या मला. आणि आज मी सहज जाता मला काही दिवसापूर्वी मंगेश पाडगावकरांची कविता वाचण्यात आली होती. मानवी जीवनाविषयी खूप छान लिहिणारे हे कवी मंगेश पाडगावकर. पद्मभूषण मंगेश पाडगावकर यांच्या तोंडून मला 4 वेळा कविता ऐकण्याचा खरं भाग्य लाभलेलं आहे. म्हणजे मी त्यांच्या 4 वेळा कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. त्यांच्या तोंडून अनेक चांगल्या चांगल्या कविता मी ऐकल्या आहेत त्यावेळी. आणि मी खरं स्वतःला भाग्यवान समजतो, की असे कवी किंवा कथाकार किंवा नाटककार किंवा लेखक यांना भेटण्याचा, यांच्याकडनं ऐकण्याचा, यांच्यासमोर बसण्याचा मला योग आला आहे आणि हे माझं भाग्य समजतो मी. तर त्यांची एक अलीकडे मला म्हणजे परत एकदा आठवलेली कविता होती, की माणूस शोधतो मी. फार म्हणजे मला वाटतं की 1970च्या दशकात त्यांनी ती लिहिली असावी आणि ती आजही शाश्वत कविता आहे, कारण जीवनमूल्य शाश्वत आहेत. तर मी नेहमी या गोष्टीचा विचार करतो. त्यातनं मला ही कविता खूप भावते आणि मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा, आपणही रसग्रहण करा आणि त्यातला विचार करा, की काय लेखकांनी किंवा कवींनी काय लिहिलं आहे आणि काय म्हणायचं आहे त्याला. यामध्ये कवी लिहितो, माणूस शोधतो मी. कोलाहलात माणसाच्या माणूस शोधतो मी. कोलाहलात माणसाच्या माणूस शोधतो मी. गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कोलाहलात माणसाच्या माणूस शोधतो मी. गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. ही धर्मदेवळे धुंडाळून झाली. ही धर्मदेवळे धुंडाळून झाली. भिंती पल्याडत्याच्या माणूस शोधतो. फार अतिशय भावणाऱ्या या 4 ओळी आहेत मला खूप जवळच्या वाटतात. कोलाहलात माणसाच्या माणूस शोधतो मी. गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. ही धर्मदेवळे धुंडाळून झाली. भिंती पल्याडत्याच्या माणूस शोधतो मी. हव्यास हा सुखाचा, हव्यास हा सुखाचा कल्लोळ वासनांचा. हव्यास हा सुखाचा कल्लोळ वासनांचा. जळत्या चितेवर या माणूस शोधतो मी. माणूस कुठं कुठं शोधतोय मी. फासून रंग रात्री,
अतिशय वास्तव आहे हे. फासून रंग रात्री दिवसा भकास सारी. मार्मिक बोट ठेवलेलं आहे समाज व्यवस्थेवरती. फासून रंग रात्री दिवसा भकास सारे, खिडकीत विक्रेयाच्या माणूस शोधतो मी. फासून रंग रात्री दिवसा भकास सारे, खिडकीत विक्रेयाच्या माणूस शोधतो मी. काळ्या उभ्या तिजोऱ्या गाणे खरीदणाऱ्या, काळ्या उभ्या तिजोऱ्या गाणे खरीदणाऱ्या, येथे जित्या गळ्याच्या माणूस शोधतो मी. येथे जित्या गळ्याचा माणूस शोधतो मी. द्वेषात भावल्यांचे जाती जथे पुढे, द्वेषात भावल्यांचे जाती जथे पुढे, हे कळसूत्री तोडून माणूस शोधतो मी. कळसूत्री भावले आपण बघितलं असतील. द्वेषात भावल्यांचे जाती जथे पुढे, हे कळसूत्री तोडून माणूस शोधतो मी. या झोपड्यात आली वाहून ती, ह्या झोपड्यात आली वाहूनही, कटारे चिखलात मुंक्यात त्याच्या माणूस शोधतो मी. हे झोपडी हे वाढणार आहे, वाढत चाललेलं आहे. महानगराला शाप आहे, फोड आहेत ही आलेली, सिस्टीमवर आलेली. हे वाढत चाललेलं आहे. दिवसेंदिवस आपण कुठं चाललोय ह्याची आपण विचार करावा, अशी स्थिती आजची परिस्थिती आहे. याच्यावर मर्मभाष्य आहे. या झोपड्यात आली वाहूनही, कठारे चिखलात हुंक्यात त्याच्या माणूस शोधतो मी. अनावर हुंका येतो त्यात सुद्धा माणूस शोधतोय मी. शेवटी कवी म्हणतो, या संस्कृतीत साऱ्या ही चूड लावली मी, या संस्कृतीत साऱ्या ही चूड लावली मी, वणव्यात पेटलेल्या माणूस शोधतो मी. अतिशय मार्मिक कविता 1970च्या दशकात दिली असावी मंगेश पाडगावकरांनी, आणि मला भावली. मी तुमच्यासमोर सादर केली. आणि असेच प्रेम तुमचे माझ्याशी राहू द्या. अनेक नवनवीन आपण आपल्या चॅनलसाठी जे मनाला भावतं, जे रुजतं, ते व्यक्त होण्याचा मी प्रयत्न करतो. प्रामाणिक प्रयत्न आहे माझा. अतिशय म्हणजे जे काय डोक्यात येतं, मीही ग्रामीण भागात आलेला माणूस आहे, आणि या शहरी जीवनामध्ये जे काय घडतं आहे ह्याच्याशी मीही भांबवला असतो, मीही विचार करत असतो, मीही या गोष्टीशी कुठेतरी निगडीत होण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी माझ्या मनात जे काय स्पंदनं किंवा आंदोलन सुरू असतात ते व्यक्त होण्याचा सहज हा प्रयत्न आहे. आणि आपण मला संधी देताय, आपण माझ्यावर प्रेम करताय. @सुनीत राजवंश 7266 या चॅनलला आपण लाईक करताय, प्रशंसा करताय, सबस्क्राईब करताय. याबद्दल खरोखर तुमचे धन्यवाद. असेच प्रेम आपले चालू राहू द्या. नवं नवं काही सुचलं तर मी जरूर तुमच्यासमोर परत येईल, आणि आपलं प्रेम असं उद्दिगत होऊ द्या, ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. आभार.